है। किसी प्रधानमंत्री ने हिम्मत नहीं की, सिर्फ और सिर्फ नरेंद्र भाई मोदी जी ने हमारे महिलाओं को ये मान सम्मान दिया है और आज संसद में उन्होंने हमारे महिलाओं का सम्मान बढ़ाने का काम किया है। और आज हम भिवंडी के सभी महिलाएं इकट्ठित होकर, कोई पार्टी नहीं यहाँ पे, हम आम जनता, आम महिलाएं सब इकट्ठित होकर मोदी जी को समर्थन देने के लिए यहाँ पे पधारे। हमारी भारतीय जनता पार्टी तो है ही, लेकिन अलग अलग कांग्रेस के लोग भी हैं, बाकी लोग भी, कुछ महिला है जिन्होंने हमको समर्थन के लेटर दिए हैं। हमने 5000 पोस्ट कार्ड भिवंडी से मोदी जी को अभिनंदन का ठहराव करके भेजा है। भिवंडी से 5000 पोस्ट कार्ड। आज की नारी शक्ति वंदन की पद यात्रा में आयोजक हमारे महिला मोर्चा भारतीय जनता पार्टी श्री कल्पना शर्मा और उनके महासचिव, हमारे जिला के महासचिव ममता सिंह, सभी नगर सेविका और सभी उसके साथ जायंट ग्रुप जो मनीषा बांग्रेजी जिसके प्रेसिडेंट है, और सभी हमारे जिला पदाधिकारी, सभी नगर सेविका, सभी माजी नगर सेविका और सभी नगर सेविका, सिर्फ होना बाकी है, ऐसा समझो हो गया है। नमस्कार। आज आमचे प्रधानमंत्री नरेंद्रभाई मोदी यांनी संसदेमध्ये 33% आरक्षणासाठी जो ठराव मांडलेला आहे त्या ठरावाच्या समर्थनार्थ आज भिवंडीतून आम्ही ही पदयात्रा काढलेली आहे आणि निश्चितच 33% आरक्षण आम्हाला उद्या मिळणारच आहे आणि महिलांचा आनंद उत्सव हा जल्लोष आम्ही करणारच आहोत। या निमित्ताने आम्ही भिवंडी शहरामधून 5000 पोस्ट कार्ड मोदीजी धन्यवाद असे विविध संस्थांकडून आम्ही घेतलेले आहे आणि मोदीजींना धन्यवादचा ठराव आम्ही पत्र पोस्ट कार्ड पाठवलेले आहेत। त्याचप्रमाणे हस्ताक्षर दिवस, हस्ताक्षर करून सिग्नेचर कॅम्पेन करून आम्ही भिवंडी शहरातल्या विविध ठिकाणी जाऊन त्या ठिकाणी स्वाक्षरी करून मोदीजींना समर्थन दिलेलं आहे आणि निश्चितच येणाऱ्या काळामध्ये भारतीय जनता पार्टीचे आमचे नरेंद्रभाई मोदी देशातले असे प्रधानमंत्री होतील की ज्यांनी नारींचा सन्मान केला आणि नारीच्या मागे जर मोदीजी असतील तर नक्कीच निश्चितच 2025 मध्ये 2050 मध्ये आम्हाला तोपर्यंत आमची नारी ही पूर्ण 100% आत्मनिर्भर आणि सशक्तीकरण झालेली असेल आणि त्याचे मेन कारण हे मोदीजीच असतील। कारण मोदीजींनी 10 वर्षामध्ये ज्या महिलांना ज्या विविध योजना दिलेल्या आहेत त्या योजनाच्या माध्यमातून त्यांनी महिलांना लखपती दीदीपर्यंत बनवलेलं आहे। याचाच अर्थ महिलांचा मान सन्मान वाढवण्याचं काम फक्त आणि फक्त मोदीजींनीच केलेलं आहे। त्यामुळे आम्ही सर्व भिवंडी वासियातल्या संपूर्ण भिवंडीकर शहराच्या महिला भगिनींनी त्यांना समर्थन दिलेलं आहे।